Hello everyone, today we are discussing about life processes in living organisms. As we know, there are various processes which are essential for living organisms to remain alive, such as nutrition, excretion, respiration, sensory, and response. Other than, there is another one is very important to living organisms. That process is reproduction. Then what is reproduction? The formation of new organism of same species from pre-existing organisms is called reproduction. रिप्रोडक्शन म्हणजे काय? त्याच जातीच्या प्राण्यांपासून नवीन प्राणी तयार होणं, तर त्याला काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन म्हणतो. रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प टू रिमेन अलाइव्ह. हे जे काही रिप्रोडक्शन आहे, ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी मदत नाही करत, तर ते कशासाठी करतं? बट हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ ऑर्गॅनिझम और स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमची जी काही स्पेसिस आहे तिचं कंटिन्युएशनसाठी रिप्रोडक्शन मदत करतं, ना की त्याला जिवंत ठेवण्यासाठी. त्यानंतर रिप्रोडक्शन हे वेगवेगळ्या दोन प्रकारे होतात, त्याच्या दोन पद्धती असतात. तर पहिली आहे त्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन, आणि दुसरी येते सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये ऑर्गॅनिझम्स तयार होतात. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये वेगवेगळे गॅमेट्स तयार होऊन गॅमेट्सचं फ्युजन होऊन त्याच्यापासून ऑर्गॅनिझम तयार होतात. असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे ते युनिपॅरेंटल आहे, म्हणजे एकाच पॅरेंटनी होतं. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल दोन पॅरेंट्स लागतात. जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे ते असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही डॉटर सेल किंवा डॉटर ऑर्गॅनिझम आहे ते एक्झॅक्ट कॉपी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम असतं. जर पॅरेंट ऑर्गॅनिझमचा एक्झॅक्ट कॉपी असतं, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन दाखवतात. सेक्सुअल रिप्रोडक्शनचा आणखी एक बेनिफिट काय? जी डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होते, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे डेव्हलपमेंट जे ती स्लो होते. तर त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघू आपण, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर याचा पहिला टाईप आहे बायनरी फिजन. बायनरी फिजन मध्ये काय होतं? पॅरेंट सेल कॅन डिवाइड इंटू टू सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फिजन, पॅरेंट सेल जी काही पॅरेंट सेल आहे ती टू सिमिलर डॉटर सेल्स मध्ये डिवाइड होते, तर त्याला काय म्हणतो आपण? बायनरी फिजन म्हणतो. तर या बायनरी फिजन मायटोसिसने होतं. त्याच्यामध्ये न्यूक्लिया पहिले डिवाइड होतात आणि नंतर सायटोप्लाझम डिवाइड होतात. तर बायनरी फिजनचा फर्स्ट टाईप आहे सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजनचं एक्झाम्पल येतं अमिबा. अमिबा जे काही आहे, तर अमिबाचा जो काही आकार आहे तो इरेग्युलर आहे किंवा फिक्स्ड शेपमध्ये येत नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं की तो कोणत्याही प्लेनमध्ये डिवाइड होऊन जातो, आणि त्याच्यापासून दोन डॉटर सेल तयार होतात. याला आपण सिंपल बायनरी फिजन म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरा टाईप आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन, जे की पॅरामेशियम मध्ये होतं. जी काही पॅरेंट सेल आहे ती सुरुवातीला न्यूक्लियस डिवाइड करते, आणि नंतर ट्रान्सवर्सली सायटोप्लाझम डिवाइड करून दोन डिफरंट पॅरेंट सेल डॉटर सेल तयार करते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स बायनरी फिजन होतं. तर त्याचा तिसरा प्रकार आहे लॉंगिट्युडनली बायनरी फिजन. लॉंगिट्युडनल बायनरी फिजन मध्ये काय होतं? बायनरी फिजन याचं एक्झाम्पल आहे युग्लिना. युग्लिना जे काही बॉडी आहे तर ते सुरुवातीला उभ्या व्हर्टिकल प्लेनमध्ये डिवाइड होते, आणि त्याचं न्यूक्लियस पण अशा प्रकारे डिवाइड होतं, आणि त्याच्यापासून दोन न्यू युग्लिना तयार होतात. तर त्याला आपण काय म्हणतो? लॉंगिट्युडनल बायनरी फिजन म्हणतो. त्याच्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये दुसरा टाईप येतो मल्टिपल फिजन. मल्टिपल फिजनचं एक्झाम्पल आहे अमिबा. तर अमिबा काय होतं? जेव्हा ॲडवर्स कंडिशन असते किंवा पाण्याच्या आणि अन्नाची कमतरता असते, त्यावेळी अमिबा जो आहे जो सुडोपोडिया तयार करतो, सुडोपोडिया तयार करणं स्टॉप करतो, आणि बॉडीला राऊंड करून घेऊन जो काही त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्याभोवती प्रोटेक्टिव्ह कव्हर तयार करतो. ह्याच प्रोटेक्टिव्ह कव्हरला आपण काय म्हणतो? इन्सिस्टेड, आणि याला म्हणतो आपण प्रोटेक्टिव्ह कव्हरला सिस्ट. तर ते काय करतं? सुरुवातीला त्याच्यामध्ये न्यूक्लियर जे काही न्यूक्लियस आहे ते डिवाइड होतात. न्यूक्लियस इज
डिवाइड फर्स्टली अँड देन आफ्टर सायटोप्लाझम डिवाइड्स. आणि त्याच्यामध्ये जे काय आहे ते स्मॉल स्मॉल अमिब्युल तयार होतात. जेव्हा त्याला योग्य वेदर किंवा मॉइश्चर कंडिशन अवेलेबल होते त्यावेळेस ते जे काही आउटर कव्हरिंग आहे हे आउटर कव्हरिंग फुटतं आणि त्याच्यापासून बाहेर छोटे छोटे अमिब्युल तयार होतात. याला आपण अमिब्युल म्हणतो. आणि आफ्टर सम टाइम दीज अमिब्युल्स ग्रोज इनटू अमिबा. तर हे मल्टिपल. त्यानंतर थर्ड टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज बडिंग. तर बडिंगचं एक्झाम्पल आहे ईस्ट. ईस्ट एक युनिसेल्युलर फंगस आहे ज्याच्यामध्ये की जी काही ईस्टची बॉडी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा काही फेवरेबल कंडिशन असते त्याच्यामध्ये आउटग्रोथ तयार होते. जी काही आउटग्रोथ तयार होते तर त्याला आपण काय म्हणतो, बड म्हणतो. बडमध्ये काय होतं, त्यानंतर जेव्हा बड फॉर्मेशन होतं त्याचं न्यूक्लियस जे आहे ते मायटोटिकल डिव्हिजन स्टार्ट होतं आणि न्यूक्लियस डिवाइड होतं. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर जे काही बॉडी सरफेसवरती सेपरेट एक डॉटर ऑर्गॅनिझम तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, बडिंग म्हणतो. हे बड फेवरेबल कंडिशनला पॅरेंटपासून डिटॅच होऊन इंडिपेंडंट लाईफ जगतात. तर त्याला आपण या सर्व प्रोसेसला बडिंग. त्यानंतर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिले येतं की फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन काय आहे? इट इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन, asexual reproduction, in which any part of body detached from parent body by accidentally or naturally it grows into a new organism is called fragmentation. जे काही आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ स्पायरोगॅरा. स्पायरोगॅरामध्ये काय होतं, जी काही पॅरेंट बॉडी आहे जेव्हा ते एकापेक्षा दोन तुकड्यामध्ये डिवाइड होते तर त्याचं प्रत्येक जे काही डिवाइड झालेला पार्ट आहे तो न्यू ऑर्गॅनिझममध्ये कन्वर्ट होतो. त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. त्याच्यासाठी वेल फेवरेबल कंडिशन पण गरजेची असते. मॉइस्ट आणि वॉर्म कंडिशनला ते ग्रोथ करतात. त्याच्यानंतर सेकंड येतं रिजनरेशन. रिजनरेशनमध्ये काय होतं, एखादा पार्ट जर ॲनिमलपासून तुटलेला असेल तर तो परत ग्रोथ करणं त्याला आपण रिजनरेशन म्हणतो. त्याचं एक्झाम्पल फर्स्ट घ्यायला गेलं तर लिझार्ड येतं. लिझार्डमध्ये काय होतं, जर लिझार्डची शेपटी तुटली तर काही दिवसानंतर ती परत उगवते. तर त्याला आपण लिमिटेड रिजनरेशन म्हणतो. कारण त्यामध्ये पूर्ण बॉडी तयार होत नाही, फक्त थोडा पार्ट तयार होतो. आणि दुसरं एक्झाम्पल येतं त्याचं प्लानारिया. प्लानारियाच्या बॉडीचे जर दोन तुकडे झाले तर त्या दोन्ही तुकड्यापासून ती नवीन बॉडी तयार करते. तर त्याला आपण रिजनरेशन म्हणतो. हा जो काही बॉडी पार्ट आहे ही जर प्लानरी आहे तर या प्लानरीचे जर दोन तुकडे झाले तर या वरच्या तुकड्यापासून राहिलेला पार्ट तयार करून नवीन बॉडी करतात आणि या खालच्या तुकड्यापासून वरची बॉडी तयार करतात आणि त्याच्यापासून दोन प्लानरी तयार होतात. त्याला आपण रिजनरेशन. तर त्यानंतर पाहणार आहोत आपण बडी. बडी याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. तर काय होतं, जे काय हायड्रा आहे अनफेवरेबल कंडिशनला, जो काय हायड्रा आहे तो अनफेवरेबल कंडिशनला आउटग्रोथ तयार करतो. काय करतो, आउटग्रोथ तयार करतो. आणि जे काही रिजनरेटिव्ह सेल्स आहेत त्या मल्टिपल डिव्हिजन होतात आणि हायड्रा ग्रोथ करतो. जे काही न्यूट्रिशन आहे त्याला पॅरेंट बॉडी पुरवते. जे काही डर्मल लेअर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे त्याच्या थ्रू पॅरेंट बॉडी हायड्राचा जो बड असतो त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. आणि जेव्हा ते वेल ग्रो होतं तेव्हा ते पॅरेंटपासून सेपरेट होऊन नवीन इंडिपेंडंट लाईफ जगायला स्टार्ट होतं. ते बडीमध्ये. तर त्यानंतर पाहिजे आपल्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. देन व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं, तर प्लांट्स विच रिप्रोड्यूस बाय देअर प्लांट पार्ट्स सच ॲज रूट, स्टेम, लीव्स, बर्ड्स, इट. तर जे काही पोटॅटो असतं त्याच्यावरती आपण जे काही बर्ड्स बघतो, बर्ड्स मीन्स आपण त्याला डोळे म्हणतो. तर हे जे काही कोंब फुटतात त्या कोंबापासून त्याचं रिप्रोडक्शन होतं. तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय बर्ड म्हणतो. तसेच रूट, जे काही स्वीट पोटॅटो आहे, स्वीट पोटॅटोमध्ये रूटपासून रिप्रोडक्शन होतं. तर काहीमध्ये स्टेम कटिंगपासून होतं. आणि जे काही ब्रायफायलम त्याचे जे काही लिव्स असतात तर त्या लिव्सवरती जे एजेस असतात
एजेसवरती बर्ड्स तयार होतात आणि त्याच्यापासून त्याचं रिप्रोडक्शन होतं. त्याला आपण रिप्रोडक्शन बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय लिव्ज म्हणतो. आपण शुगर केनमध्ये पाहिलं तर जे काही शुगर केनचे इंटरनोड्स असतात तर त्या इंटरनोड्सवरती नोट्स येतात. तर हे जे काही नोट्स असतात त्याच्यापासून शुगर केनचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन शुगर केन बाय बर्ड म्हणतो. तर आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नंतर स्पोर फॉर्मेशन पाहणार आहोत. तर जे काही स्पोर फॉर्मेशन आहे त्याचं एक्झाम्पल आहे म्युकर. म्युकर इज एक्झाम्पल ऑफ फंगाय in that the plant or fungal body grows and it has sporangia. In sporangium, this is sporangium, this is rhizoids. जेव्हा after formation of sporangia the sporangium burst आणि जे काही त्याच्यामधील स्पोरेंजिया आहे ते जमिनीवर पडतात आणि त्याच्यापासून फेवरेबल कंडिशन, वार्म कंडिशन आणि मॉइश्चर कंडिशन मिळाल्यावरती त्याच्यापासून परत नवीन स्पोरेंजियम तयार होतात. याला काय म्हणतो आपण स्पोर फॉर्मेशन. तर त्याचं एक्झाम्पल येतं म्युकर. आफ्टर अ सेक्शुअल रिप्रोडक्शन वी आर डिस्कसिंग अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन. Sexual reproduction always occurs with two germ cells. Two germ cells. That first male gamete, second female gamete. Then after there are two processes in sexual reproduction. First is fertilization. Second is zygote formation. In fertilization, two male gametes are divided meiosisly. Two gametes, male or female gametes, divided by meiosis, and it reduced to half chromosome. Reduced to half chromosome. That's why it is called haploid cell. Then, when the female and male gametes fused to form zygote, haploid male gamete plus haploid female gamete to form diploid zygote is called zygote formation. This is zygote formation. After that, diploid zygote mitotically divides and grows into embryo. नंतर काय होतं की zygote divides by mitosis and produced embryo. झायगोटचं जेव्हा मायटोसिसमध्ये डिव्हिजन होतं तेव्हा काय होतं, एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो डेव्हलप्स इंटू न्यू ऑर्गॅनिझम. तर सुरुवातीला त्याच्यामध्ये झायगोट डिवाइड्स होता आणि ते मायटोटिकली आणि त्याच्यापासून काय होतं एम्ब्रियो तयार होतं आणि एम्ब्रियोपासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो. तर जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की दोन मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात आणि त्याच्यामुळे काय होतं रिकॉम्बिनेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं. तर जे काही ऑफस्प्रिंग येणार आहे त्या ऑफस्प्रिंगमध्ये काही फिमेल पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स येतात तर काही मेल पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं त्यानंतर डायव्हर्सिटी दिसून येते. जी काही पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो तर त्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो. त्याचबरोबर येणाऱ्या ऑफस्प्रिंगमध्ये काही पॅरेंट्सचे असतात आणि काही आदर येतात. तर त्याचा बेनिफिट काय होतो, जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे तर त्याला तग धरून ठेवण्यासाठी त्या ऑफस्प्रिंगला मदत होते.